सर्वांना रामकृष्णारी जय श्रीराम। बदलापूरला एका मुलीने गाडी चालवत असताना श्रीरामावरती टिप्पणी केलेली आहे। श्रीरामाला म्हणजे पूर्ण विश्वाचा मालक, आपल्या सर्वांचं मांगल्य, सर्वांचा श्वास आणि हनुमंतरायाचं आराध्य दैवत आणि आपल्या सगळ्यांचा प्राण रामप्रभूबद्दल अशा वाईट विकृतीने असं वक्तव्य केलं आणि ही बातमी आणि तो व्हिडिओ हा व्हायरल झाला आणि त्या व्हिडिओला प्रचंड लोकांनी त्याचा निषेधही केला। मी अशा विकृतीचा निषेध करतो आणि विशेष महामानवाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय घटनेचे शिल्पकार या दिव्य पुरुषाचं नाव घेऊन ती विकृती बोललेली आहे। तर मला आपल्या सगळ्यांना सांगायचं व्हिडिओच्या माध्यमातून, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा दिव्य पुरुष, हा महामानव हे आध्यात्मिक होते आणि अशा दिव्य पुरुषाचं नाव घेऊन त्या वाईट विकृतीने मला नाव घेण्याची पण इच्छा नाही आहे। श्रीरामाबद्दल असं वक्तव्य करून ती व्यक्ती मोठी तर झाली नाही आहे। मला असं वाटतं समाजाने अशा वाईट विकृतीचा धिक्कार केला आणि धिक्कारच करायला पाहिजे, कारण की मुलींमध्ये, महिलांमध्ये फार मर्यादा असतात, नम्र असतात आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोड असेल, संविधान असेल, संविधानाचा प्रत्येक आर्टिकल म्हणजे एक महिलांना रिस्पेक्ट देण्यासाठी, महिलांचे अधिकार देण्यासाठी महामानवाने लिहिला आणि महामानवाच्या नावाचा असा गैरवापर करून, महामानवाला बदनाम करून, देवदेवतांना बदनाम करून अशा वाईट शक्तींना काय प्राप्त करायचं असतं मला माहीत नाही आहे। मला खूप वाईट वाटतं हे व्हिडिओ बनवताना, पण अशा वाईट विकृतीचा, अशा वाईट शक्तीचा निषेध करणं मला महत्त्वाचं वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर मला असं वाटतं की सरकारला माझी विनंती आहे, लवकरात लवकर तिच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि कडक सजा तिला झाली पाहिजे। नंतर अशी व्यक्ती कोणी श्री रामाबद्दल बोलणार नाही आहे। आणि मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे, हा महाराष्ट्र राजा शिवछत्रपतीचा आहे, हा महाराष्ट्र महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे, हा महाराष्ट्र राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुल्यांचा आहे, शाहू महाराजांचा आहे, हा महाराष्ट्र दिव्य पुरुषांचा आहे। या महाराष्ट्रामध्ये अनेक दिव्य पुरुष प्रबोधनकार होऊन गेले। मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे की अशा वाईट विकृतींना आपण सगळ्यांनी कुठेतरी थांबवलं पाहिजे। माझी सरकारला विनंती आहे, लवकरात लवकर तिच्यावरती काहीतरी कारवाई झाली पाहिजे आणि तिला शासन मिळालं पाहिजे। सर्वांना रामकृष्णारी जय श्रीराम, जय शिवराय, जय भीम, जय संविधान।